मराठवाड्यातल्या अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलाय। फडणवीसांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय। मदत कार्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। आपत्ती काळात सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फील्डवर राहून काम करावं अशा सूचना सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या। धरणांमधून विसर्ग वाढवला जाईल, तिथे नागरिकांचं स्थलांतरण करण्यासंदर्भात सुद्धा सूचना देण्यात आल्या। तर मागच्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठं नुकसान झालं। पुन्हा एकदा मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे। पुन्हा एकदा आभाळ फाटलंय। काही ठिकाणी लोक अडकून पडलेले आहेत। शेतांना तळ्यांचं स्वरूप आलेलं आहे। अनेक ठिकाणी पुलावरून जे पाणी आहे पुराचं वाहत आहे, त्यामुळे अनेक रस्ते आणि मार्ग बंद झालेले आहेत। अनेक गावांशी संपर्क तुटलेला आहे। अशातच मुख्यमंत्री फडणवीसांनी या संपूर्ण मराठवाड्यातल्या पूर परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे। प्रत्यक्ष फील्डवर राहून काम करा, जिथे गरज असेल तिथे तातडीनं नागरिकांचं स्थलांतरण करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत।